आणि सगळ्यात आधी थर्ड आय ज्यावेळेस तुमचं ओपन होतं, तर मुख्य तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीज ज्या आहेत, त्या सर्वप्रथम बघायला मिळतात. पण मग ह्या एनर्जीज हं. व्हिज्युअलाइज दिसतात का फक्त वेव्ह फॉर्ममध्ये दिसतात? एक्झॅक्टली एनर्जीमध्ये दिसतात. आता समजा आत्ता आहे, पण माझं समजा थर्ड आय ॲक्टिव्ह आहे, तर हां. इथे एखादी एनर्जी असेल, तर मला ते पूर्णपणे जाणवेल. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, की न्यूट्रल ओके, आहे, समथिंग इज म्हणू शकतो आपण. ओके, पण ज्यावेळेस ध्यानात बसतो, तर पर्टिक्युलर तुम्हाला ती आकृती दिसणं किंवा ती कुठून ओके, आलेली आहे, किती दिवसांपासूनची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे समजायला लागतात. तुमची ओके, प्रॅक्टिस किती आहे मेडिटेशनची, ओके. त्या ध्यानाची, थर्ड आयचं जे ध्यान आहे, हां. त्याची तुमची प्रॅक्टिस किती आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, ओके. आणि थर्ड आय जागृत करणं, हे ह्या जन्माचंच एक कार्य आहे असं नाहीये. तुम्ही बरं. मागच्या कितीतरी जन्मांपासून ती साधना केलेली असेल, काहीतरी त्या मार्गात तुमचा प्रवेश झालेला असेल, हं. त्यावेळेसच तुम्ही तुमचं जे थर्ड आय ॲक्टिव्हेशन आहे ते खूप फास्ट होतं.